शाळेत गेल्यानंतर संध्याकाळी शाळा सुटली ना घरी यायचो. 5 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी यायचो. विकास उभ्याने दप्तर फेकायचं अंगणात, हे का नाही? बरं, दप्तर का आजच्या दप्तरागत होतं का? दप्तर कसलं होतं? पिशवी. कशाची? युरियाची. युरियाची पिशवी असलं आपलं दप्तर. त्या दप्तरात पुस्तकाची आणि पाटीची तर गाठच नाही. पाटी म्हणजे खापराचा तुकडा. आपण 2-4 जण, शेजारचे 2-4 जण यायचं शाळेतून, त्याच्यात चिंचा, कवठं, बोरं कच्चून भरलेलं असायचं, हे की नाही? उभ्याने दप्तर फेकायचं अंगणात आणि तिथंच खेळत बसायचं. किती वेळ खेळायचं? अंधार पडतो. जोपर्यंत आई बाबा रानातून घरी येत नाहीत ना तोपर्यंत खेळायचं. रानातून आई बाबा आलेले दिसले की पळत पळत आई बाबांच्याकडे जायचं. ती आई असायची, तिच्या अंगावरती जुने झालेली साडी 2 दडप्याची, डोक्यावर घमेलं, त्याच्यात 4-2 भांडी. बाबा असायचे, पळत पळत आई बाबांच्याकडे जायचं. आईला जाम घट्ट मिठी मारायची. आई पटापट पटापट सगळ्यांना जवळ घ्यायची आणि लेकरांचा मुका घ्यायची, तोंडानं हात फिरवायची. तिला भारी वाटायचं, 1 नंबर वाटायचं. आणि बघ आपण काय करायचो? एक जण आईचा हात धरायचं आणि एक जण आईचा हात धरायचं. हे म्हणायचं आई माझी आहे, ते म्हणायचं आई माझी आहे, ते म्हणायचं आई माझी आहे, ते म्हणायचं आई माझी आहे. म्हणायचं का नाही म्हणायचं? कालांतराने ती आई म्हातारी झाली, थकली, आणि आपण मोठे झालो, भारी झालो. माझं म्हणणार आहे ना, हे डकलं लागलं. हे म्हणत आई तुझी आहे, हे म्हणत आई तुझी आहे, ते म्हणत आई तुझी आहे, ते म्हणत आई तुझी आहे. मला सांग, आई बदलली का? आई तीच, आणि पोरं सुद्धा तीच आहेत. मग बदललं काय? बदलली माणसांची मनस्थिती आणि बदलली माणसांची परिस्थिती. साध्या घरातला माणूस बिल्डिंग मध्ये गेला, साध्या कपड्यातला माणूस स्टारच्या कपड्यात गेला, साध्या सायकलवरचा माणूस एसी गाडीत गेला, पण प्रेम राहिलं, माणुसकी राहिली, आपुलकी राहिली. परिस्थिती कितीही बदलू द्या, पण माणुसकी आणि मनस्थिती कधीच बदलून देऊ नका. असं जर आपण राहिलो तरच सगळं व्यवस्थित आहे, अन्यथा नाही. काही करा. रिअल उदाहरण सांगते तुम्हाला. खरं महत्व आईचं आणि बाबांचं कळतं कुणाला? आज एका पिताश्रींना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. वास्तव सांगते, एक जोडपं आणि एकुलती एक मुलगी होती. एकुलती